श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1254. आपण रुद्राष्टकाचं चिंतन करत आहोत. प्रथम 4 श्लोकांचं चिंतन आपण गेल्या 2 कथा विभागांमधून बघितलं. श्री गुरुकृपेने या रुद्राष्टकाचे जे 4 प्रमुख विभाग दृष्टिक्षेपात येतात, त्यातील पहिले 2 श्लोक हे महादेवाचं स्वरूप सांगणारे आहेत, की ज्याला आम्ही केवळ एका रूपाच्या आधाराने सीमित करून ठेवलेलं आहे, ज्याला केवळ कैलासावरती निवास करणारा असा महादेव अशा रीतीने एकदेशीय केलेला आहे. तो महादेव केवळ व्यक्ती नाही, तो विभुम व्यापकम आहे, तो अनादि आहे, तो समस्त ब्रह्मांडाला व्यापून उरलेला आहे, ज्याने जणू काही आकाशाची वस्त्र परिधान केलेली आहेत असं हे शिवरूप, हे शिवतत्व, याचं गोस्वामीजींनी आपल्याला प्रथम 2 श्लोकांमध्ये चिंतन सांगितलं. पुढच्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकाच्या आधाराने आपण त्या महादेवाने, त्या शिवतत्वाने भक्तांच्या प्रेमासाठी जे सगुण साकार रूप घेतलेले आहे, कारण या भगवंतावरती प्रेम करण्यासाठी ते सगुण असणं गरजेचं आहे. निर्गुण निराकारावरती जीव कसं प्रेम करू शकेल? आणि त्यामुळे भक्तांच्या प्रेमासाठी ज्या या भगवंताने हे सगुण साकार रूप घेतलं, त्या सगुण साकार रूपाचं सौंदर्य, त्या रूपामध्ये असलेल्या या छोट्या छोट्या सर्व अत्यंत सौंदर्याच्या जागा, महादेवाच्या कानामध्ये असलेली कुंडल काय, त्याने परिधान केलेलं हे सिंहासन काय, त्याच्या गळ्यातल्या नरमुंडाच्या माळा काय, किंवा त्याचा हा नीळकंठ आणि गळ्याच्या भोवती असलेल्या या सर्पांची मालिका काय, हे सर्वच काही अत्यंत विलोभनीय आहे. त्या प्रत्येक तत्वाच्या मागे दडलेला आपण भावार्थ देखील गुरुकृपेने थोडासा अभ्यासला. अशा रीतीने सज्जनो, आपण रुद्राष्टकाच्या प्रथम 4 श्लोकांचं चिंतन बघितलं आणि आज 5वा आणि 6वा श्लोक आपण चिंतनाला घेणार आहोत. अर्थातच रुद्राष्टकाचं गायन आपण आधीच केलं असल्यामुळं आज आपण थेट या 5व्या 6व्या श्लोकाच्या चिंतनामध्ये प्रवेश करूयात. कशाच्या विषयी गोस्वामीजी आम्हाला या 2 श्लोकांमध्ये सांगतायत बरं? भगवंताचं स्वरूप सांगून झालं, भगवंताचं रूप सांगून झालं, आता भगवंताचे गुण गोस्वामीजी गातायत. बघा, आपण अगदी व्यक्तिसापेक्ष जरी विचार केला तर अनेकदा ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर असेल नसेल, परंतु त्याचे गुण आठवून देखील आपल्या मनामध्ये प्रेमाचा उमाळा येतो, होय की नाही? आज महादेव न जाणे कुठे आहे आपल्याला कल्पना नाही, त्याचं सगुण रूप आपल्याला दिसेल न दिसेल कल्पना नाही, कारण हे भगवत दर्शन घडतं ते देखील त्याच्या इच्छेने घडतं. आपल्या मनामध्ये तळमळ असली पाहिजे, आपण भाव विभोर असलं पाहिजे. बस आपल्या हातात तेवढं आहे. आपल्या हातामध्ये केवळ रडणं आहे. त्या अश्रूंचा मोती करायचा का त्या अश्रूंचं केवळ एका जलामध्ये रूपांतर करायचं, हे समस्त त्या महादेवाच्या इच्छेवरती अवलंबून आहे. त्यामुळं भगवंताच्या दर्शनाच्या आधाराने आपल्यावरती होणारी ही परमकृपा प्राप्त करायची असेल तर सज्जनो, एकच मार्ग आहे, तळमळीचा, कारुण्याचा, भगवंताला मनापासून आळवण्याचा. अशा या भगवंतावरती जरी आपल्याला त्याच्या सगुणाच्या दर्शनाची इच्छा असूनही जरी आम्हाला प्राप्त झालं नाही, तरी महादेवाच्या विषयी मनामध्ये सद्भाव निर्माण होण्यासाठी त्याचे गुण देखील पुरेसे आहेत. त्याच्या गुणांचं गायन, त्याच्या गुणांचं चिंतन, आणि हे अपरिमित गुण आहेत. परंतु जसं आपण एखाद्या पदार्थाची चव बघावी आणि त्यावरून तो पदार्थ किती छान झाला हे सांगावं,
त्या पद्धतीने गोस्वामीजींनी देखील केवळ या 2 श्लोकांमध्ये काही सीमित गुणधर्म महादेवाचे आपल्या समोर ठेवले आहेत. महादेव हा गुणसागर आहे. किंबहुना या विश्वामध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी महादेवाच्या अखत्यारीमध्ये नाही बरं. आमचं अस्तित्वच मुळी त्या महादेवाची प्रेरणा आहे, चेतना आहे. त्यामुळे या अस्तित्वाच्या आधाराने जे जे काही म्हणून विकसित होतं त्या प्रत्येकामध्ये महादेवाची करुणा आहे, त्याची कृपा आहे. त्यामुळं अशा महादेवाचे हे गुणधर्म आपण मानव शब्दांमध्ये कसे व्यक्त करणार? गोस्वामीजींसारखे अधिकारी संत जे नित्य महादेवाच्या सहवासात आहेत, किंबहुना ज्यांचे आई बापच महादेव आहेत, गुरु पितु मातु महेश भवानी, प्रणवं दीन बंधु दीनदानी, अशा या महादेवालाच ज्यांनी आपले माता पिता मानलं आणि महादेवाने देखील ते नातं सांभाळलं. गोस्वामीजींच्या प्रत्येक संकट समयी महादेव त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. खऱ्या अर्थाने बापाचं जे आयुष्यामध्ये स्थान असतं ते महादेवांनी गोस्वामीजींच्या आयुष्यात निभावलंय. सज्जनो, आपण म्हणाला हो मग फक्त हे गोस्वामीजींना सुख प्राप्त होतं का? सज्जनो, हे तुम्हाला मला सर्वांना सुख प्राप्त होऊ शकेल. महादेवाची कृपा छत्र, महादेवाची ही दाट वडाची सावली ही आम्हा प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्राप्त होऊ शकेल. परंतु गरज आहे तेवढी माझी निष्ठा आहे का? तेवढं मी खरंच महादेवाचं अस्तित्व मानतो का? त्या अस्तित्वावरती निर्भर आहे की तो महादेव माझ्यासाठी जिवंत होणार की नाही. गोस्वामीजींची ती अवस्था नित्य होती, अखंडित होती आणि त्यामुळे गोस्वामीजींच्यासाठी माता पार्वती त्यांच्या लहानपणी त्यांच्या भोजनाच्या वेळेला वेषांतर करून यायची आणि छोट्याशा तुलसीचं पोट भरायची. गोस्वामीजींच्या ग्रंथांवरती जेव्हा समाजाने आक्षेप घेतले तेव्हा याच काशी विश्वेश्वराने सत्यम शिवम सुंदरम या रूपाने त्यांच्या ग्रंथावरती स्वाक्षरी केली. त्यामुळे सज्जनो, महादेवाचं रूप हे आपल्याला बघायला मिळेल न मिळेल, परंतु जर माझ्यात निष्ठा असेल तर महादेवाच्या गुणांचं दर्शन मात्र मला या विश्वामध्ये नित्य निरंतर होत राहील, नित्य निरंतर. गोस्वामीजींनी जे काही मोजके गुणधर्म भगवंताचे आपल्या समोर ठेवलेले आहेत. गोस्वामीजी म्हणतात, कसा आहे माझा महादेव? प्रचंडम प्रकृष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजम भानुकोटी प्रकाशम. महादेव हा प्रचंड आहे, हे रुद्र रूप प्रचंड आहे. सज्जनो, या विश्वामध्ये ज्याला आपण एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो, हे सगळं काय आहे सांगा बरं? हे पुरुष प्रकृतीच्या असलेल्या अव्यक्त अवस्थेचं नाव आहे ऊर्जा. बघा, या पंचमहाभूतांचा खेळ जर आपण नीट बघितला तर पाणी आहे धरणामध्ये, आपल्याला कल्पना नाही की त्या पाण्यामध्ये केवढी प्रचंड ताकद आहे, ज्याला आपण फिजिक्समध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. केवढी पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये. आणि जेव्हा ते पाणी टर्बाईनच्या वरती पडतं, ते टर्बाईन जोर जोरात फिरू लागतं, तेव्हा त्या पाण्यामधून ऊर्जा निर्माण होते, इलेक्ट्रिसिटी, जी आमच्या घरामध्ये प्रकाश रूपाने येते. ज्या प्रकाशाच्या आधाराने अनेक प्रकारची साधनं मनुष्य करू शकतो, अभ्यास करू शकतो, मनन करू शकतो, आपली यंत्रसामुग्री चालवू शकतो. आणि त्या यंत्रसामुग्रीतून, या अभ्यासातून देखील मानवाच्याच विकासाची अनंत कामं होत राहतात. ती ऊर्जा दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते. हे समस्त विश्व ऊर्जामय आहे, जणू काही ऊर्जेचं जाळं विणलेलं आहे. जशी एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर एखाद्याची सून होऊन जाते, आहे व्यक्ती तीच, परंतु ज्यांची आवडती कन्या होती ती आता कोणाची तरी सून झाली. सज्जनो, हे जसं एका स्त्रीच्या जीवनामध्ये स्थित्यंतर येतं, त्याप्रमाणे या विश्वामध्ये देखील या प्रकृती पुरुषाची ऊर्जा अखंड अशी स्थलांतरित होत असते. त्याला वेगवेगळी नावं असतात केवळ.
आणि हे ऊर्जेचं जाळ कसं आहे? प्रचंड आहे, प्रचंड. आपण बुद्धीचा विकास जरी कितीही केला तरी या समस्त ऊर्जेचा शोध आपण लावू शकत नाही. बघा, वायू आहे, पवनचक्क्या फिरतायत, ऊर्जा निर्माण होतीये. समुद्राच्या लाटांवरती आता टायडल एनर्जी बनवली जाते. इतकंच काय, भूगर्भामध्ये असलेल्या ज्वालामुखीच्या उष्णतेमधून देखील ऊर्जा निर्मिती केली जाते. हे प्रचंड असं ऊर्जेचं जाळं या विश्वामध्ये या महादेव आणि माता पार्वतीच्या अस्तित्वाने विणलं गेलं. त्याच्याशिवाय खरोखर आमचं या विश्वामध्ये स्थानच राहू शकलं नसतं सज्जनो. आणि ते किती प्रचंड आहे. एखाद्या विजेच्या तारेचा शॉक आपल्याला लागला, अगदी थोडा वेळ जरी लागला तरी आपलं अंग कसं शहारून जातं. इतकंच काय, ज्या महादेवाच्या दर्शनासाठी अनेक जीव केदारनाथला जात असतात, परंतु या प्रकृतीच्या नियमानुसार त्या 2013 साली जी आपदा आली आणि तो पाण्याचा प्रचंड मोठा जो प्रवाह या केदारनाथच्या मागून खाली वाहत आला आणि त्यामध्ये 5000 लोक वाहून गेली. काय विलक्षण ताकद असेल. तो प्रचंड हा शब्द खरोखर जेव्हा आपण असे प्रसंग आपल्याला या विश्वामध्ये दिसतात तेव्हा कळतं की ही ऊर्जा केवढी विलक्षण आहे. हा भगवंताचा जणू काही तिसरा डोळा. कशा पद्धतीने त्या ऊर्जेचं दर्शन आपल्याला या विश्वातलं दाखवत असते. त्यामुळे महादेव हा प्रचंड ऊर्जेने भरलेला आहे. मग आपण जर त्याची उपासना करत असू तर जसं एखाद्या विजेच्या बटनाला दाबल्या सरशी आम्हाला देखील ऊर्जा प्राप्त होते. सज्जनो, जर आपण मनापासून महादेवाशी बांधलेलो असू तर आमच्या अंतरंगामध्ये देखील ही ऊर्जा वेगवेगळ्या रूपांच्या आधाराने नाही का येणार. महादेवाची उपासना करणारा या विश्वामध्ये स्वाभाविकपणे श्रेष्ठ होऊन जातो. बघा, बालकांडामध्ये मला चौपाई डोळ्यासमोर येत नाही, परंतु अर्थ डोळ्यासमोर आहे. जाणकारांनी चौपाई शोधून नक्की कळवावी की जेव्हा जानकी माता आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह होतो आणि त्यांची कृतार्थता, जनकाच्या आणि दशरथाच्या चेहऱ्यावरची कृतार्थता गोस्वामीजी टिपतात, तेव्हा एक सुंदर तिथं भावार्थ लिहून जातात की महादेवाची तपश्चर्या दशरथ आणि राजा जनका इतकी कोणीच केली नाही, कोणीच केली नाही. त्याच्या उपासनेचं फळ आहे की या दोघांच्या पोटी अशी ही विलक्षण तेजोमय तत्व जन्माला आली आणि त्यांचा विवाह झाला. ज्या राम जानकीच्या विवाहाला गाता गाता स्वाभाविकपणे राजा जनक आणि राजा दशरथाची आठवण प्रत्येकाला होते. हे श्रेष्ठत्व त्यांना मिळालं, पण कोणामुळं? गोस्वामीजी म्हणतात महादेवाच्या उपासनेमुळं. सज्जनो, जगामध्ये ज्यांना ज्यांना म्हणून श्रेष्ठत्व मिळाले, मग ते कुठलंही क्षेत्र असो, ते कदाचित या जन्मामध्ये करत असतील न करत असतील, परंतु ज्या ज्या व्यक्तीला या विश्वामध्ये श्रेष्ठत्व मिळाले, कुठं ना कुठेतरी महादेवाच्या करुणेचा स्पर्श त्यांना कुठल्या तरी जन्मामध्ये झाला आणि ते केवळ या जन्मामध्ये त्यांच्या कृतीच्या आधाराने प्रगटलं, एवढंच. परंतु महादेवाच्या कृपेशिवाय या विश्वात कोणालाही श्रेष्ठत्व मिळू शकत नाही. बघा, तो दक्ष उन्मत्त झाला होता जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची सूत्र त्याच्याकडे दिली आणि त्याला वाटायला लागलं की कोण महादेव, कुठला महादेव, मीच या विश्वाचा आता सर्वे सर्व आहे. काय गत झाली त्याची. राज्य तर गेलं, वध देखील झाला, परंतु पत्नीच्या विनंतीनुसार महादेवाने त्याला बकऱ्याचं तोंड लावून पुन्हा जिवंत ठेवलं. जो सतत मी 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 करत होता त्याच्या त्या मीमीलाच या बकऱ्याच्या आवाजामध्ये रूपांतरित करून टाकलं, त्याचा अहंकार तोडून टाकला. सज्जनो, जगामध्ये दक्ष होऊन श्रेष्ठत्व मिळवण्याचा प्रयत्न करू नका. महादेवाच्या चरणांचा दास व्हा. तो महादेवच तुम्हाला विश्वामध्ये जगद्वंद करून टाकेल. जो साधूचा जीव अंकित झाला त्याचा असे भार निरंजनाला. महादेवावरती आपली श्रद्धा ठेवा. महादेव तुम्हाला श्रेष्ठत्व देईल. महादेव तुम्हाला तेजस्वीपणा देईल.
प्रभू रामचंद्र लंकेमध्ये जात आहेत. परंतु या लंकेच्या विजयामध्ये एक महत्वाची गोष्ट प्रभू रामचंद्रांनी देखील केली, अर्थात त्या उद्देशाने केली नाही. त्यांचं महादेवावरती नितांत प्रेम आहे. परम रम्य उत्तम यह धरणी, अशा रीतीने सेतू बांधण्याच्या वेळेला प्रभू रामचंद्र महादेवाच्या लिंगाची स्थापना या रामेश्वरला करतात आणि भगवंताने स्वतःच्या हाताने आपल्या आराध्याची आणि आपल्या भक्ताची ही केलेली विश्वामधली केवढी मोठी खूण आहे. आणि भगवंताने त्यांची सेवा देखील केली आणि प्रभू रामचंद्र ज्याची भक्ती करतात अशा महादेवाने त्यांना सुयश देखील प्रदान केलं. रावण वध करून प्रभू रामचंद्र सपत्नीक परतलेत. स्थापना करत असताना एकटे होते, परत येताना सपत्नीक आलेले आहेत, सुयश घेऊन आलेले आहेत. सज्जनो, महादेवाचा हा गुण आहे की महादेवाची भक्ती करणारा श्रेष्ठ होतो, महादेवाची भक्ती करणारा तेजस्वी होतो, त्याला ते तेज प्राप्त होतं. तो परमेश्वर आहे, परम ईश्वर, त्याच्यावरती कोणी नाही. महादेवाला आईबाप नाहीत, महादेवाला कोणी आदी अंत नाही. शिवमहिम्नमध्ये ते सुंदर श्लोक आहे ना की महादेवाचा आदी अंत पाहण्यासाठी ब्रह्मदेव एका बाजूने गेले, विष्णू एका बाजूने गेले, परंतु दोघांनाही महादेवाचा अंत लागला नाही. तेव्हा महादेवाने कृपा केली आणि आपल्या असलेल्या या सर्व व्यापकतेचा अनुभूती ब्रह्मा आणि विष्णूला त्यांनी मिळवून दिली. महादेव हा सर्व व्यापक आहे, तो परमेश्वर आहे, त्याच्यावरती कोणी नाही आणि त्याच्या खाली देखील कोणी नाही. सज्जनो, असं हे परम तत्व महादेव. त्यामुळे जो महादेव, अर्थात मी जेव्हा महादेव म्हणतो तेव्हा लक्षात घ्या, जे गुरुतत्व तुमच्या जीवनात आले ते महादेव आहे, त्याच्यापेक्षा दुसरं कोणी नाही. न जाई जपासी न जाई तपासी, न जाये चिकाशी न जाये गयेशी, गुरु चिंतना वीण कोठे न जाय, त्रिकाळी सदा पाय तुझे चिपाहे. आपल्या गुरुला अनन्य भावाने भजणं, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे या रूपाने त्याचं नित्य स्मरण करत राहणं, तोच महादेव आपल्या गुरुच्या रूपात आपल्या आयुष्यात आलेला आहे. बरं, आणि त्या गुरुची आपण भक्ती मनापासून केली, त्याला महादेव स्वरूप जाणून केली की तो आम्हाला देखील तेच श्रेष्ठत्व, तेच तेजस्विता प्रदान करतो. भगवंत अखंड आहे, महादेव अखंड आहे. त्याप्रमाणे हा देह त्यागताना देखील आपण जीवपणाच्या भूमिकेवरती येत नाही. हे केवळ वेशांतर आहे, या ज्ञानाच्या अनुभूतीवरती येतो आणि त्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या मधली दरी संपून जाते, जीवन अखंड होऊन जातं. आम्ही देखील महादेवासारखे अजन्मा होऊन जातो, कारण हा जन्म आणि मृत्यू हे केवळ वेशांतर आहे. त्यामुळे याला कुठेही जन्मच नाही, अशा रीतीने मनुष्य मृत्यूच्या भीतीतून बाहेर पडतो. हे महादेवाची परमकृपा आहे आपल्यावरती. आपण महामृत्युंजय मंत्र म्हणतो बहुतांश वेळेला आपल्यावरती आलेली संकट टाळण्यासाठी, आणि ते योग्य देखील आहे. महादेवाच्या महामृत्युंजय मंत्रामध्ये विलक्षण सामर्थ्य आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्योर्मुक्षी यमामृतात. महादेवाच्या या महामृत्युंजय मंत्राच्या आधाराने न जाणे किती सामान्य जीव तरुण गेलेले आहेत. परंतु सज्जनो, महामृत्युंजय, मृत्यूवरती विजय मिळवून देणारा हा महादेवाच्या असलेल्या उपासनेचा खरा आविष्कार हा अंतरंगामध्ये होतो. ज्या वेळेला मला कळतं ज्ञानात्मक भूमिकेवरती की मी जीव नाही, त्यावेळेला मी अखंड होतो, त्यावेळेला मी अजन्मा होतो. आणि हे जे ज्ञान आहे हृदयामधलं, त्या ज्ञानाची अनुभूती देखील कोणामुळे मिळते? महादेव आणि माता पार्वतीच्या कृपेनेच ती अनुभूती आमच्या हृदयामध्ये येते. आणि ते तेज कसं आहे, कोट्यावधी सूर्यासमान प्रकाशमान. आणि एकदा का ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रगटलं की आम्हाला कुठला त्रिताप त्रास देणार, कुठलं आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक दुःख आमच्या जीवनात राहणार? जर मीच जीव नाहीये
तर ह्याचं दुःख अनुभवणारा शिल्लकच कुठं राहतो. सज्जनो, हे आहे महादेवाचं त्रिशूळ, जे तुमच्या जीवनातल्या त्रितापांचा नाश करतं. या त्रिशूळाची असलेली ही 3 टोकं तुमच्या जीवनातल्या या त्रिविध तापांचं उच्चाटन करून टाकतं. याचा अर्थ असा नाही की महादेवाच्या भक्ताला कुठलं दुःख नसतं. महादेव देखील आपल्या भक्ताला हलाहल प्राशन करणाऱ्यांसारखा करतो, की आहे दुःख आहे, असू दे, माझा महादेव आहे बघायला माझ्या मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहत आहे. अरे तो आहे ना, बघेल तो. सज्जनो, या रूपाने आपण महादेवाला जर शरण गेलो तर महादेवाच्या हातामध्ये असलेल्या त्रिशूळाचं आम्हाला दर्शन होतं. आणि मी आपणास म्हटलं की महादेवाचं सगुण रूप दिसेल न दिसेल, परंतु त्याच्या गुणांवरती जरी आम्ही प्रेम केलं ना, या प्रत्येक गुणधर्माचं मी जे विश्लेषण आपल्याला सांगतोय त्याचं चिंतन करत राहिलो, आणि न जाणे कधी हातामध्ये जपाची माळ फिरत असताना आपल्या गुरुच्या, आपल्या या इष्ट आराध्य महादेवाच्या स्मृतीने डोळे भरून आले. प्रेमाश्रूंनी आपण त्याचं स्मरण करू लागलो, त्याचं गायन करू लागलो, हे गुरुचरित्र आपण आळवू लागलो. सज्जनो, त्याच क्षणी महादेव आपल्या हृदयामध्ये प्रगटलेला असतो. हे डोळ्यामधले अश्रू नसतात, हे प्रत्यक्ष महादेवाच्या मस्तकातून निघालेली गंगा असते. हे अश्रू गंगोदका इतके पवित्र असतात सज्जनो. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की तो कसा आहे, भजे हम भवानी पतिम भावगम्यम. अत्यंत भावाने जो महादेवाला गातो, आळवतो, अशा या भवानीपती महादेवाला ते विलक्षण प्रिय आहे. आणि त्यामुळं त्या प्रेमाखातर महादेव हा त्याच्या हृदयामध्ये प्रगटतो. उज्जैनचं जे ज्योतिर्लिंग आहे, हे महाकाळेश्वराचं, त्याच्या उत्पत्तीची कथा कधी शिव महापुराणामधली वाचा, की तो राजा मनामध्ये चिंतातूर आहे. खरं तर तो आहे महादेवाचा भक्त, परंतु उज्जैनवरती वेगवेगळ्या राजांनी हल्ला केलेला आहे. आणि आपण आता कशा पद्धतीने आपलं राज्य वाचवावं, ही अवंतिका नगरी, ही सोन्याची नगरी कशी वाचवावी, असा त्याच्या मनामध्ये विचार चाललाय. आणि त्याच वेळेला एक लहान मूल त्याच्या राज्यामधलं दगडधोंड्यांच्या आधाराने महादेवाची स्थापना करून खेळण्यामध्ये मग्न आहे. आणि ते या महादेवाशी असं काही तादात्म्य झालेलं आहे की महादेवाने त्या ठिकाणी त्या बालकाच्या भावनेमुळं त्याला दर्शन दिलंय. आणि राजाचे त्यावेळेला डोळे उघडतात की अरे आपण का घाबरतोय, आपल्या मागे आपला महादेव आहे. आणि अशा रीतीने या उज्जैनच्या या महाकाळेश्वराची ही पिंड स्थापना झालेली आहे. सज्जनो, कथा किती छोटी आहे, परंतु महादेवाने तिथं प्रगटण्याच्या मागचं खरं कारण आपल्याला सांगितलं की भजे हम भवानी पतिम भावगम्यम. ज्याच्या हृदयामध्ये भावना आहे तिथं महादेव आहे. महादेव कलातीत कल्याण कल्पांतकारी. तो कलातीत आहे. चंद्राला 16 कला आहेत, परंतु हे सगळं जीवात्मक पातळीवरती त्याला 16 कला आहेत. चंद्राला कुठं पौर्णिमा ते अमावस्या, अमावस्या ते पौर्णिमा प्रवास करावा लागतो. चंद्र हा नित्य पूर्ण आहे, तो कलातीत आहे. त्याप्रमाणे सज्जनो, माझा महादेव देखील नित्य परिपूर्ण आहे. त्याला कुठेही शोधायला लांब जावं लागत नाही. तो आपल्या हृदयामध्येच आहे, आपलं नित्य कल्याण करणारा आहे. आणि असा हा महादेव कसा आहे, चिदानंद. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो चिदानंद रूपी आहे, सच्चिदानंद आहे. महादेवाची पूर्ण कलातीत अवस्था म्हणजे सच्चिदानंद, म्हणजे चिदानंद. हीच माऊलीला अपेक्षित असलेली चंद्राची 17वी कळा. हेच मारुतीरायाचं सहस्राकाराकडे झालेलं उड्डाण. हेच महादेवाची असलेली कलातीत चिदानंद रूपी स्थिती. महादेव हा कोणाच्या प्रभावाखाली येत नाही. तो तुमच्या हृदयातल्या नीतीच्या आधाराने, तुमच्या आचरणाच्या आधाराने, तुमच्या भावनेच्या आधाराने तुमच्यावरती प्रसन्न होतो. कारण महादेव कसा आहे, सदा सज्जनानंद दाता पुरारी. सज्जन
जे आचरणाने विचाराने अत्यंत शुद्ध आहेत, जे भगवत सन्मुख होण्यासाठी प्रयत्नशील आहेत, अशा प्रत्येकाचा पाठीराखा आहे महादेव. त्याच्या जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना दूर करणारा आहे महादेव. सज्जनो, महादेव काय, पांडुरंग काय, राम काय, दत्त काय, तुम्ही ज्या तत्वाला भजत आहात, एक लक्षात घ्या, ते तत्व खरं तर कल्पनातीत आहे, या दृश्याच्या पलीकडे आहे, परंतु ते तुमच्यासाठी दृश्यामध्ये येतं आणि त्या घडामोडी घडवून आणतं. ते जे घडवून आणणारी ऊर्जा आहे, मग ती कुठल्याही परमतत्वाकडून येऊ द्या, ती ऊर्जा म्हणजे महादेव पार्वती आहेत, हे लक्षात घ्या. सदा सज्जनानंद दाता पुरारी, चिदानंद संदोह मोहापहारी. तो असा सच्चिदानंद महादेव नित्य मोहकारक आहे, मनोमंथन करणारा आहे. बघा, जगामध्ये जे जे काही सुंदर आहे, जे जे काही तुमच्या मनाला विलोभनीयता प्रदान करतं, ज्याच्यामध्ये तुमचं मन मोहून जातं, तुम्ही भगवद्गीता वाचत आहात, रमून गेलेला आहात, भागवत वाचत आहात, कृष्णाच्या लीला ऐकता ऐकता तुमचे डोळे भरून येत आहेत, रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपाचा आठव करता करता कंठ सद्गदित होतोय, जिथं जिथं म्हणून तुमचं मन असं आपल्या स्वतःच्या देहस्थितीला विसरून जातं. सज्जनो, तोच महादेवाचा आविष्कार आहे, तेच महादेवाचं दर्शन आहे. देही असुनी विदेही, ही जी सद्गुरूंची अवस्था आहे, तेच महादेव तत्व आहे. म्हणून महादेव तत्वाला केवळ सगुण साकारतेच्या आधाराने संकुचित करू नका, निश्चित त्याच्यावरती प्रेम करा, त्याला जे जे काही आवडतं ते सर्व काही करा. पिंडीला पाणी द्या, दुधाचा अभिषेक करा, बेलपत्र व्हा, त्याला आवडणारा दही भात द्या, त्याच्या शिवरात्री त्याच्या स्मरणामध्ये जागून काढा, शिव महापुराणाचं गायन करा, शिव महिम्न म्हणा, रुद्राष्टक म्हणा, रुद्राष्टाध्यायी म्हणा, जे जे काही भगवंताला प्रिय आहे ते सगळं तुम्ही करा. परंतु एक गोष्ट जी भगवंताला विशेष आवडते ती म्हणजे तुमच्या मनाची प्रसन्नता, कारण तो कलातीत आहे. अशा मनाची प्रसन्नता जेव्हा आपण अकारणपणे अनुभवत असतो, समजून घ्या, हृदयामधला हा महादेव आहे. आनंदामध्ये राहणं म्हणजे महादेवाचं होऊन राहणं आहे, कारण महादेव म्हणजे कल्याण, परमकल्याण. आणि तोच महादेव कल्पाचा अंत देखील घडवून आणणार आहे, कल्पांतकारी. बघा, गोस्वामीजींनी ज्या पद्धतीने महादेवाचे गुणधर्म गायलेले, त्याप्रमाणे समर्थांनी दासबोधामध्ये, शारदा स्तवनयामध्ये आपल्याला या पार्वती रूपी शारदा मातेच्या या सुंदर सूत्रांचं चिंतन घडवून आणलंय की महापुरुषाची भार्या, अतिसलग्न अवस्था तुर्या, अशी ही माता पार्वती वेगवेगळ्या प्रकारची ब्रह्मांडांची रचना करते आणि भगवंताची इच्छा पूर्ण झाली की पुन्हा त्या सगळ्या या ब्रह्मांडांना क्षणामध्ये विरून टाकते. त्यामुळे महादेव आणि माता पार्वती हे अतिसलग्न अवस्था तुर्य आहेत, हे कधीच एकमेकांपासून विलग होत नाहीत. माता सतीने जेव्हा आपला देह योगाग्नीने भस्म केला तेव्हा महादेव हे विरक्त झाले, महादेव वैराग्यशील झाले आणि ब्रह्मा विष्णू मनात विचार करू लागले की शक्तीशिवाय महादेव कसा चालू शकेल, कसा राहू शकेल, कारण की हे शिवशक्तीचं रूप आहे आणि महादेवाचा विवाह माता पार्वतीशी होणं हे समस्त ब्रह्मांडाच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण शिवशक्तीचा हा मिलाफ हेच या विश्वाचं सौंदर्य आहे. आणि त्यामुळं आपण माता पार्वती आणि महादेवाच्या विवाहाची सुरस कथा गात असतो, जी आपल्या मनाचं मंथन करते, मोहहारक अशी आपल्या जीवनातल्या समस्त स्वार्थमूलक गोष्टींना ती काढून घेते. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात की हे प्रभो, हे कामदेवाचे शत्रू, प्रसीद प्रसीद प्रभो मनमथारी. हे प्रभो, जोपर्यंत आपण प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपल्या या समस्त गुणांना हा जीव कसं समजू शकेल, कसं जाणू शकेल, कसं आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकेल. आपण अवढरदानी आहात प्रभो, मी सामान्य जीव आहे. आपल्याच एक अंशाच्या आधाराने
स्वतःला आपल्यापासून वेगळं मानतोय, परंतु ठीक आहे, हा माझा भ्रमात्मक भाग जरी असला तरी आज त्या वेगळेपणातून, या द्वैताच्या भूमिकेवरून मी आपल्याला मनापासून शरण आलेलो आहे. मी आपल्याला आर्ततेने साद घालतोय, प्रभो प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा, प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी. अशा या कामदेवाचा शत्रू असलेल्या महादेवाचे हे सगळे गुणधर्म आपण थोडक्यामध्ये अभ्यासले. आता उद्या या रुद्राष्टकाच्या अंतिम 2 श्लोकांचं आपण चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.